नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रातील वातावरण हे मागच्या काही महिन्यांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरून तापलेलं आपल्याला चांगलंच पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रामध्ये दोन जाती आहेत, धनगर आणि मराठा. या दोघांची आरक्षणाची मागणी ही बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे. असं मराठा समाजाला एक वेळा आरक्षण देण्यात आलं होतं, मात्र ते सुप्रीम कोर्टाने खारिज केलं. त्यानंतर पुन्हा एकदा मराठा समाजाची आरक्षणाची मागणी सुरू झाली. मात्र मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून या मागणीला चांगलंच बळ मिळालं. मनोज जरांगे पाटील हे सध्या महाराष्ट्रभर दौरे करत आहेत आणि समाज जागृती करत फिरत आहेत. मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे की महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. तर मनोज जरांगे पाटलांच्या या भूमिकेला बऱ्याच लोकांनी आपलं समर्थन दर्शवलं आहे. बऱ्याच लोकांनी याला विरोध सुद्धा केला आहे, तर बरीच लोक याच्यापासून दूर राहून सेफ साईड सुद्धा घेत आहेत. छगन भुजबळांचं नाव हे आवर्जून घ्यावं लागेल, कारण छगन भुजबळ हे खुलेआमपणे या भूमिकेला विरोध करत आहेत आणि ते म्हणत आहेत की जर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिलं तर ओबीसींचं नुकसान होईल. त्यामुळे मी या निर्णयाच्या विरोधात आहे आणि ते जाहीरपणे मनोज जरांगे पाटलावर टीका सुद्धा करत आहेत. छगन भुजबळांचा मनोज जरांगे पाटलांची जी ओबीसी आरक्षणाची मागणी आहे त्याला स्पष्ट विरोध आहे आणि त्याच्यामुळेच ते मनोज जरांगे पाटलावर वैयक्तिकरित्या सुद्धा टीका करतात. काही दिवसापूर्वी त्यांनी टीका केली होती की मी तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी जाऊन तुकडे नाही मोडत. तर ह्या ज्या वैयक्तिकरित्या टीका टिप्पण्या केल्या जातात या खरंच समाजासाठी करतायत की स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत, हे सुद्धा आपण इथं पाहिलं पाहिजे. आणि छगन भुजबळांनी जी ही भूमिका घेतलेली आहे मनोज जरांगे पाटलांना विरोध करण्याची, याचा नेमका फायदा होतोय कोणाला हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. आणि याच भूमिकेचा येणाऱ्या निवडणुकांशी आणि मताशी कसा संबंध आहे हे देखील आपण पाहूयात. तर दुसरीकडे मराठांना जर ओबीसी मधून आरक्षण देण्यात आलं तर ओबीसींचं सुद्धा कशा प्रकारे नुकसान होऊ शकतं, किंवा मराठा समाजाचं सुद्धा सेपरेट आरक्षण न घेता ओबीसी मधून जर आरक्षण घेतलं तर त्यांचं सुद्धा स्वतःचं कसं नुकसान होऊ शकतं हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. हा मराठा आरक्षणाचा जो लढा आहे तो गरजवंत मराठ्यांनी उभा केलेला आहे आणि वैयक्तिकरित्या मी सुद्धा या आरक्षणाला पाठिंबा देतो आणि मला सुद्धा वाटतं की मराठा आरक्षण हे मिळालं पाहिजे. या व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर मला तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची होती की मी बऱ्याच वेळा जेव्हा सोशल मीडियावर पाहत असतो, सोशल मीडियावरती कमेंट वगैरे वाचत असतो, त्यावेळी बऱ्याच वेळा एक गोष्ट हायलाईट केली जाते की आरक्षण जे आहे ते पहिल्या 10 वर्षासाठीच देण्यात आलं होतं. नंतर राजकीय लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी त्याला आजपर्यंत पुढे ढकलत आणलेलं आहे आणि बऱ्याचशा गोष्टी समान नागरी कायद्याविषयी पण असे बरेचसे संभ्रम जे आहेत ते सोशल मीडियावर पसरवले जात असतात. तर मला एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते की आरक्षण जे आहे ते 10 वर्षासाठी जे दिलं होतं ते असेंब्लीमध्ये ज्या रिझर्व्ह सीट असतात त्या रिझर्व्ह सीटसाठी 10 वर्षासाठी आरक्षण दिलं होतं. जे शैक्षणिक आणि जे नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठलीही कालमर्यादा निश्चित केलेली नाही. जी कालमर्यादा निश्चित केली होती ती असेंब्लीमध्ये ज्या रिझर्व्ह सीट असतात त्यांच्यासाठी केली होती. आणि दुसरी गोष्ट बोलली जाते की समान नागरी कायदा जर लागू केला तर सगळ्यांना समान आरक्षण मिळेल किंवा सगळ्यांचं आरक्षण निघून जाईल. तर समान नागरी कायद्याचा आणि आरक्षणाचा दूरपर्यंत कुठलाही संबंध नाही. समान नागरी कायदा जो आहे तो नागरी कायद्यासंदर्भात आहे. आपल्या भारतामध्ये प्रत्येक धर्मासाठी वेगवेगळे नागरी कायदे आहेत. प्रत्येक धर्म वेगवेगळ्या नागरी कायद्यांचं पालन करतो. त्या धार्मिक कायद्यासंदर्भात समान नागरी कायदा आहे आणि त्याचा आणि आरक्षणाचा कुठलाही संबंध नाही. या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी ही तशी बऱ्याच वर्षापासूनची आहे. मात्र या मागणीला खरं बळ मिळालं होतं ते मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून, ज्यावेळी त्यांनी पहिल्यांदा उपोषणाला बसले आणि कार्यकर्त्यांवर किंवा तिथल्या उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी जो आहे तो हल्ला केला. त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटलांचं उपोषण हे महाराष्ट्रातील घराघरामध्ये पोहोचलं आणि हा मनोज जरांगे पाटील नावाचा योद्धा जो आहे तो देखील महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये पोहोचला आणि पूर्ण महाराष्ट्र हा त्यांना ओळखू लागला. तसं त्यांचं काम हे बऱ्याच वर्षापासून मराठा समाजासाठी करतायत. मात्र त्यांची खरी ओळख जी आहे ती त्या आंदोलनाच्या नंतर सुरू झाली. त्यांची मागणी आहे की मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं आणि त्याच्यासाठी त्यांनी सरकारला 24 डिसेंबर पर्यंत मुदत सुद्धा दिलेली आहे. जर 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण दिलं नाही तर आपलं पुढचं पाऊल काय असेल याची सुद्धा स्पष्ट भूमिका ते घेत आहेत आणि ठिकठिकाणी जाऊन ते आता सभा वगैरे घेताना दिसत आहेत. आता भारतामध्ये हा आरक्षणाचा विषय सुरू कसा झाला, मराठा आरक्षणामध्ये 2022 पर्यंत त्याच्यामध्ये काय काय घडामोडी घडल्या याचा एक सेपरेट व्हिडिओ जो आहे तो मी बनवलेला आहे. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये आहे. हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ
पाहू शकता. भारतामध्ये जे सध्या आरक्षण अस्तित्वात आहे त्याचा संबंध थोडासा लोकसंख्येशी सुद्धा जोडला जातो. कारण भारतामध्ये जे पहिल्यांदा आरक्षण देण्यात आलं होतं ते संपूर्ण 17.5% आरक्षण देण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये एस-सी समाजाला 12.5% आणि एस-टी समाजाला 5% असं आरक्षण देण्यात आलं होतं. मात्र 1961ची जनगणना झाली आणि त्या जनगणनेमध्ये असं लक्षात आलं की एस-सी समाजाची लोकसंख्या पूर्ण देशामध्ये 14.64% आहे आणि एस-टी समाजाची लोकसंख्या जी आहे ती 6.8% आहे. आणि या जनगणनेच्या रिझल्टमुळे आरक्षणसुद्धा रिवाईज करण्यात आलं आणि जेवढी जनसंख्येचा वाटा तेवढं आरक्षण या तत्वानुसार एस-टी समाजाला 7.5% आणि एस-सी समाजाला 15% आरक्षण देण्यात आलं आणि 17.5%ची जी मर्यादा होती ती नंतर 22.5% एवढी करण्यात आली. त्याच्यानंतर व्ही-पी सिंग यांच्या सरकारने मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार एक नवीन कॅटेगरी आणली. त्या कॅटेगरीचं नाव होतं ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लासेस. आता ओबीसींना जी आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती ती 27% आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती आणि त्यावेळी पूर्ण भारतामध्ये ओबीसींची लोकसंख्या जी आहे ती 52% अस्तित्वात होती. त्याच्यामुळे बरेचसे लोक असं म्हणतात की जेवढी ओबीसींची संख्या होती त्याच्यापेक्षा त्यांना निम्मच आरक्षण देण्यात आलं होतं. आता ही जी आहे ही झाली देश पातळीवरील आरक्षणाची परिस्थिती. आता आपण पाहूयात की महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची परिस्थिती काय आहे आणि महाराष्ट्रामध्ये किती प्रकारच्या कॅटेगरी आहेत आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये किती जाती समाविष्ट आहेत यावर थोडीशी नजर टाकूयात. सध्या महाराष्ट्रातील रिझर्वेशन हे 9 कॅटेगरीमध्ये विभाजित करण्यात आलेलं आहे. पहिली कॅटेगरी एस-सी आहे ज्यांना 13% आरक्षण आहे आणि त्याच्यामध्ये 59 जाती अस्तित्वात आहेत. तर त्यांची लोकसंख्या जी आहे ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये 11.81% आहे. आपण ही जी लोकसंख्या घेतोय ना ती लोकसंख्या आपण 2011च्या जनगणनेनुसार घेतोय. दुसरी कॅटेगरी एस-टी आहे. एस-टी समाजाला 7% आरक्षण आहे तर त्याच्यामध्ये 47 जाती अस्तित्वात आहेत आणि त्यांची लोकसंख्या जी आहे 9.35% आहे. तिसरं आहे ओबीसी कॅटेगरी. आता ओबीसीच्या कॅटेगरी ज्या आहेत ज्या केंद्रामध्ये ओबीसीची कॅटेगरी होती तिला विभाजित करून महाराष्ट्रामध्ये तिला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेलं आहे. तर ओबीसीमध्ये 19% आरक्षण आहे आणि त्याच्यामध्ये 346 जाती आहेत. एस-बी-सीमध्ये 2% आरक्षण आहे आणि त्याच्यामध्ये 7 जाती आहेत. व्ही-जे-एन-टीमध्ये 3% आरक्षण आहे त्याच्यामध्ये 14 जाती आहेत. NTB-मध्ये 2.5% आरक्षण आहे आणि त्याच्यामध्ये 35 जाती आहेत. NTC-मध्ये 3.5% आरक्षण आहे आणि त्याच्यामध्ये फक्त धनगर जमात अस्तित्वात आहे. NTD-मध्ये 2% आरक्षण आहेत आणि त्याच्यामध्ये फक्त वंजारी अस्तित्वात आहेत. तर आता जी नवीन केंद्र शासनाने EWS नावाची कॅटेगरी आहे त्यांना 10% आरक्षण दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फक्त ओपन कॅटेगरीच्या लोकांनाही आरक्षणाचा लाभ मिळू शकतो. असं महाराष्ट्रामध्ये एकूण 62% आरक्षण अस्तित्वात आहे. आता ही EWS नावाची कॅटेगरी जी आहे ती नवीन कॅटेगरी आहे. सुप्रीम कोर्टाने 2022 मध्ये जे सवर्ण लोक असतात किंवा जे ओपन कॅटेगरीमध्ये असतात पण ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे वर्षाला अशा लोकांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि जे लोक ओपन कॅटेगरीमध्ये येतात ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली आहे ते सर्वच लोक या कॅटेगरीचा लाभ घेऊ शकतात. थोडक्यात काय तर मराठा समाज सुद्धा या आरक्षणाचा लाभ घेऊ शकतो. आता लोकसंख्येचा आणि आरक्षणाचा थोडीशी सांगड घालण्याचा प्रयत्न केला तर आपला महाराष्ट्रामधील आरक्षणाशी काय निष्कर्ष निघतो हे आपण थोडंसं पाहूया. महाराष्ट्रामध्ये सध्या 34% मराठा समाज आहे आणि त्यातला 8% समाज जो आहे तो कुणबीमध्ये मोडला जातो म्हणजे तो ऑलरेडी ओबीसी मध्ये आहे. जर आपण लोकसंख्या आणि रिझर्वेशन यांचं समीकरण जोडलं तर EWS कॅटेगरी वगळून महाराष्ट्रामध्ये 52% आरक्षण अस्तित्वात आहे आणि 55% पूर्ण आरक्षण असलेली पॉप्युलेशन सध्या अस्तित्वात आहे. ओपन कॅटेगरीमध्ये जे 45% लोक उरतात त्यांना 10% EWS आणि 38% जनरल कॅटेगरी असा टोटल 48% कोटा जो आहे तो ओपन मधील लोकांना शिल्लक राहतो. आणि याच्यामध्ये मनोज जरांगे पाटलांची मागणी अशी आहे की सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं म्हणजे महाराष्ट्रातला पूर्णच्या पूर्ण मराठा समाज जो आहे तो ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यात यावा. आता हे जर असं झालं तर याच्यामध्ये काय काय होऊ शकतं याची एक शक्यता तुम्हाला सांगतो मी. जर समजा असं झालं तर महाराष्ट्रामध्ये जे 19% आरक्षण ओबीसींना आहे ज्यामध्ये 346 जातींचा समावेश आहे यात मराठा समाज जर ऍड झाला तर तुला ना मला अशी गत्तर होऊन जाईलच. सोप्या भाषेत सांगतो टोटल ओबीसींना 29% आरक्षण आहे आणि लोकसंख्या 34% आहे. मराठा समाज जर समजा ओबीसी मध्ये ऍड झाला तर लोकसंख्या आणखी 26% वाढेल म्हणजे 29% आरक्षणामध्ये पहिले जिथं 34% लोक होते
ते वाढून आता 60% लोक होतील. बाकी मग जे जनरल कॅटेगरीमध्ये लोक उरतात ते फक्त ब्राह्मण, जैन, मुस्लिम, लिंगायत, मारवाडी, क्षत्रिय, सबकास्ट आणि वैश्य असे काही तुरळक लोक याच्यामध्ये उरतात, ज्यांची महाराष्ट्रातील लोकसंख्या जेमतेम 30% आसपास आहे आणि त्यांच्यासाठी 10% EWS आणि 38% जनरल असा पूर्ण 48% कोटा जो आहे तो जनरल कॅटेगरी सोबत शिल्लक राहतो. आणि याच गोष्टीमुळे काही नेते मंडळी जे आहेत ते मराठा समाजाच्या ओबीसी प्रमाणपत्राला विरोध करताना आपल्याला दिसत आहेत. आता हे झालं की कोणत्या समाजाला किती आरक्षण आहे आणि कोणाची किती लोकसंख्या आहे. जर समजा मराठा समाज ओबीसी मध्ये आला तर त्यांच्यासोबत काय होऊ शकतं किंवा ओबीसींसोबत काय होऊ शकतं. आता आपण पाहूयात की या आरक्षणाच्या आडून याच्यामध्ये राजकारण कसं केलं जात आहे ते. जेव्हा प्रथम मनोज जरांगे पाटलांनी उपोषण केलं त्यावेळी त्यांचं उपोषण सोडवण्यामध्ये महाराष्ट्र सरकारला यश आलं होतं. त्याच्यानंतर जरांगे पाटलांनी महाराष्ट्र सरकारला मुदत दिली आणि त्या मुदतीमध्ये आरक्षण नाही दिलं तर मी परत उपोषणाला बसेल असं त्यांनी बजावलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी महाराष्ट्रभर दौरे केले. महाराष्ट्रामधील प्रत्येक गावामध्ये हा आरक्षणाचा लढा पोहोचवला. त्याच्यामध्ये साखळी उपोषण उभे केले आणि गावागावामध्ये साखळी उपोषणामधून जरांगे पाटलांना समर्थन येऊ लागलं. त्याच्यानंतर आंतरवाली सराटी येथे करोडो लोकसंख्या उपस्थित झाली. त्याच्यामध्ये फक्त मराठा समाजच नाही तर सर्व समाजाच्या लोकांनी जरांगे पाटलांच्या या उपोषणाला प्रतिसाद दिला आणि करोडोंच्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवून लोकांनी आपला प्रतिसाद दिला होता. मात्र जरांगे पाटलांच्या वेळेबरोबर बदलत्या भूमिका ज्या आहेत या कुठेतरी नंतर लोकांच्या शंकेमध्ये येत होत्या. प्रथम जरांगे पाटलांनी अशी मागणी केली होती की मराठवाड्यातील जो मराठा समाज आहे तो पूर्ण कुणबी आहे आणि त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे आणि याला कुठेतरी बऱ्याच लोकांनी प्रतिसाद दिला होता. मात्र त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी सुरू केली आणि या मागणीला जे आहे ते बऱ्याच ओबीसी नेत्यांनी आता विरोध दर्शवला आहे. त्याच्यानंतर परत एकदा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आणि त्यावेळी मात्र हे जे उपोषण होतं, हे जे आंदोलन ठिकठिकाणी चालू होतं, या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं आणि बीडमधील काही आमदारांची घरं सुद्धा जाळण्यात आली होती. हे आंदोलनामध्ये हे घरं जाळण्यात आली. बऱ्याचशा नेत्यांना फोन केले जात होते, तुमचा राजीनामा द्या. पण याच्या बाबतीमध्ये बोलण्यासाठी कुठलाही सरकारमधील नेता किंवा विरोधी पक्षामधील नेता या गोष्टीवर बोलायला तयार नव्हता आणि याच्यामुळे सरकार सुद्धा बॅकफूटवरती जात होतं. यामध्ये ना फडणवीस बोलू शकत होते, ना शिंदे बोलू शकत होते. गुणरत्न सदावर्ते, नारायण राणे, गुलाबराव पाटील यांच्यासारखी लोक पुढे धाडली गेली, पण या लोकांनी चांगलाच धडा शिकवला. त्याच्यामुळे या लोकांनी सुद्धा नंतर युटर्न घेतला होता. त्याच्यानंतर भाजपच्या आणि जी सत्तेतील राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे त्यांच्या असं लक्षात आलं की मराठा समाज जो आहे तो आपल्यापासून कुठेतरी दूर चाललेला आहे आणि आपण कुठेतरी आता याच्यामध्ये मागे पडतोय आणि म्हणूनच नंतर भाजपच्या लक्षात असं आलं की आपला मूळ मतदार जो आहे तो ओबीसी समाज आहे आणि ओबीसी समाजाला जर आपण आपल्याकडे ठेवण्यामध्ये यशस्वी झालो तरी पण आपण कुठेतरी फ्रंट फूटवर राहू शकतो आणि म्हणूनच भाजपने पुन्हा एकदा माधव पॅटर्नची जी त्यांची जुनी स्ट्रॅटेजी आहे ती अंमलात आणली, ती भुजबळांच्या माध्यमातून आणि भुजबळांना त्यांनी पुढे केलं आणि भुजबळांनी पूर्ण मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटलांना आपल्या अंगावर घ्यायला सुरुवात केली आणि ओबीसीचे नेते म्हणून ते पुन्हा एकदा सर्व जनतेच्या समोर आले. मात्र कुठेतरी ह्या ज्या गोष्टी आहेत की मराठा वर्सेस ओबीसी ह्या आरक्षणासाठी कमी आणि कुठेतरी आपल्या येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्यांच्यासाठी जास्त वापरले जात आहेत आणि म्हणूनच आपल्यासाठी जो संविधानिक पद्धतीने आपला लढा लढत आहे, संविधानिक पद्धतीने आपल्या आरक्षणाची लढाई जो व्यक्ती पुढे नेत आहे अशा व्यक्तीच्या बाजूने आपण सर्वांनी उभं राहायला पाहिजे. जी लोक वादग्रस्त वक्तव्य करतात, भडकाऊ भाषण देतात आणि समाजातील लोकांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांपासून आपण वेळीच सावध राहिलं पाहिजे. हेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत मांडा आणि तुमच्या मित्रांसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.